नमस्कार. सर्व जरा मोबाईल सगळे आले पाहिजे. नमस्कार, मी आहे खेड तालुक्यातील वाडा गावामध्ये. इथल्या ग्रामस्थांनी मला बोलवलं होतं. माझ्या पाठीमागं तुम्ही दाखवा इकडं, हे मंदिर आहे धर्मनाथाचं मंदिर. अतिशय प्राचीन आणि खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे. परंतु याच मंदिराच्या ज्या ट्रस्टच्या काही हिशोबामध्ये गलथान कारभार झालेला आहे असा आरोप ट्रस्टींनी केलेला आहे. माझ्यासोबत तुमचं नाव सांगा अगोदर. माझं नाव भगवान पोपट लांडगे. अच्छा, आणि तुम्ही काय तिथं ट्रस्टी आहेत? ट्रस्टीमध्ये मी. काय झालं नक्की, आरोप काय तुमचा? आरोप म्हणजे साहेब काय झालं, या ट्रस्टीमध्ये अध्यक्ष म्हणून जे आहेत कोणी व्यक्ती, ती व्यक्ती इतर ट्रस्टीला कधी विश्वासात घेत नाहीत किंवा कुठल्या मिटिंगा वगैरे घेत नाहीत आणि मनमानी कारभार करतात. स्वतःला जो येईन विषय तोच ते मांडतात आणि तेच त्यांचं ते प्रोसिडिंग लिहितात. त्यांच्याच मनाने सगळं चालते. चालू द्या, पण हे बेकायदेशीर हे मंदिराला जागा घेतली. इथं पाठीमागं ही मंदिर आहे ना, ही जागा खरेदी केली. म्हणजे आता जिथं ज्या ठिकाणी मंदिर आहे ती जागा विकत घेतलेली. आणि अगोदर मंदिर कुठं होतं? मंदिर इथंच होतं, पण ते पाडलं. ते पाडून दुसरं तयार केलं. ती जागा घेता वेळेस समजा आम्ही खरेदी करायला आम्ही होतो, पण ज्या घ्यायला आम्ही होतो आणि ती खरेदी एक गावातली मुसलमान व्यक्ती, त्या मुसलमान व्यक्ती विरोध माझा काहीच नाही, पण त्याच्या नावा करायची काही कारण नाही. गाव 100% हिंदूंचं आहे, मंदिर हिंदूंचं आहे. मग हिंदूंच्याच एखाद्या माणसाच्या नावं करायची ना, किंवा ट्रस्टीच्या करायची. माझा त्याला विरोध नव्हता. मंदिरासाठी जागा खरेदी केली कुणी? आम्ही ट्रस्टीने केली. पैसे दिले कुणी? ट्रस्टीने दिले. आणि नावावर मुसलमानाचे आहे. मुसलमान हा धर्माचा विषय आहे. हिंदू आणि हिंदूंच्या विरोधात कोण आहे? मुसलमान आहे. आज जगात चालले. ठीक आहे, आता तो पार्ट वेगळा आहे. विरोधात आहे का कोण आहे कसं आहे तो आपण टाळूया. बरं, आता जे मुस्लिम व्यक्तींचा तुम्ही जे उल्लेख करतायत ते या ट्रस्टीमध्ये कोण आहेत? कोणीच नाही. ती यांनी नेमलेला सचिव आहे, फक्त अध्यक्षांनी नेमलेला सचिव आहे. आम्हाला त्याला काहीच आम्हाला माहिती नाही. तो ट्रस्टीमध्ये कागदोपत्री नाही आहे. आणि ह्या ट्रस्टीचे जेवढे पैसे गोळा झाले तेवढे तिच्या बँके. मग मला सांगा, ट्रस्टीने जर सचिव नेमला नाही, मग ट्रस्टचा सचिव कोण आहे? सचिवच नाही ट्रस्टीला. किती वर्षापूर्वीपासूनची ट्रस्ट? पूर्वी होता, ज्यावेळेस ह्या गावचे जे आमचे बाळासाहेब शेट्टी अण्णा, त्यांच्या काळात एक सुदाम गणवट म्हणून होता, ते सचिव होते. आता ते ट्रस्टीमध्ये आहे, फक्त ट्रस्टी दाखवतात. म्हणजे काय चाललं हे आम्हाला काही माहिती नाही. फक्त आम्हाला ट्रस्टीमध्ये घेतलं एवढंच माहिती. काय करतात हेच माहिती नाही. बरं, आता मला सांगा का ही जी तुमची ट्रस्ट आहे याचं नाव काय? ही ट्रस्ट म्हणजे वाडे ग्रामदैवत ट्रस्ट, मराठा नाही ट्रस्ट, वाडे ग्रामदैवत ट्रस्ट. बरं, मग आता मला सांगा की याच्यामध्ये किती लोक आहेत ट्रस्टी? 9 लोक होती. आता यातली 2 महित आहेत आणि 7 हयात आहेत. मला सांगा का आता हे जे ट्रस्टी आहेत, मग यांची काही घटना असेल ना, किती दिवसापर्यंत 5 वर्षांनी बदलणार कसं आहे? ट्रस्टला घटनाच नाही. मी धर्मदाय आयुक्ताकडे जाऊन मागणी केली होती घटनेची, त्यांनी मला घटनाच नाही म्हणली. ट्रस्टीला घटना नाही तरी ट्रस्ट अस्तित्व होते. हो. मला सांगा, आता इकडे या, आपण इकडे येऊन बघूया जरा. तर मग ही जी पाठीमागची जागा होती ही तुम्ही ट्रस्टने विकत घेतली, बरोबर? आता याचा सातबारा कोणाच्या नावाने ह्या जागेचा? त्या ट्रस्टचा सातबारा ट्रस्टच्या नावाने आणि पुढं सचिव म्हणून तर्फे तौफिक रफिक तांबोळी याच्या नावाने. आणि हे तौफिक रफिक तांबोळी कुठले आहेत? वाड्यातले आहेत. अच्छा, तुम्हाला म्हणजे हे ज्यांना सचिव नेमलंय तुम्ही म्हणता अध्यक्षांनी, तुम्हाला विचारत घेतलं होतं का? नाही, माहितीच नाही आम्हाला काही. बाकीचे ट्रस्टी सदस्य त्यांना काय माहिती असेल सांगता येत नाही मला, पण मला तर काहीच माहिती नाही. गावाला सुद्धा माहीत नाही ट्रस्ट मुसलमान आहे म्हणून, सचिव आहे म्हणून गावाला सुद्धा माहीत बरं, यांचं नाव लागत तर फेतरी ट्रस्टचं जर नाही. नाव काय केलं, ज्यावेळेस जागेचं ज्यावेळेस सातबारा करायला नेलं तेव्हा त्याला पाठवलं, ते मूळ मालकाला पाठवलं, त्याच्या नावाने करून घेतलं त्यांनी. त्याला वेळेस मराठ्याच्या नावाने एखादा करायला लागत होता, पण त्यांनी त्यांच्या नावावर करून केलं. म्हणजे ट्रस्टच्याच नावाने हा सातबारा असायला हवा. ट्रस्टीचीच गरज, ट्रस्टीची करायच्या नावाने करायला लागत होता ना, तो केला गेला नाही ना त्यावेळेस. पण मला सांगा का आता तुम्ही म्हणताय का मुस्लिम व्यक्तीच्या नावाने हे केलंय, पण तुम्हाला विरोध का? समजा तो व्यक्ती ट्रस्टमध्ये असला तर हरकत काय? काही अडचण नाही मला, पण कसं असतं आज ट्रस्टी कसं माहिती आहे का, धर्म हिंदूंचं आहे मंदिर. मला त्या मुसलमानाच्या विरोधात राग नाही, पण इथं आज 100% हिंदू आहेत. इथं हिंदूच माणूस घ्या ना, तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यावरती कोणाला घ्या.
आज आमच्या गावात पण समजा मस्जिद आहे, मी त्यांच्याकडे मी विचारणा केली होती, गावचे माजी सरपंच होते, म्हणजे तुमच्या मस्जिद होती आमचा एखादा माणूस घ्या, ते म्हणजे तसं नाही जमणार. मग त्यांच्या मस्जिदमध्ये जमत नाही, मग आमच्या मंदिरामध्ये कसं काय जमतं तुमचं? तुम्ही घ्या ना आम्हाला तिथं, आमचं हे म्हणणं होतं. मग आपण सगळे एकच आहेत ना, मग तिथं घ्या आम्हाला. समानता आहे तर तिकडं का नको? हां, मग तिकडे घ्या ना आम्हाला तुम्ही, आम्ही हे म्हणतोय, तिकडे नाही घेत तिथे. बरं, काय म्हणत होते तुम्ही? आमच्या गावात 3 ट्रस्ट आहेत, म्हणजे देवस्थान ट्रस्ट आहे, मराठा ट्रस्ट आहे, धर्मराज ट्रस्ट आहे, मराठ्यांची ट्रस्ट आहे. गाव मंदिर सगळ्यांचं आहे, पण ट्रस्ट मराठ्यांची. तिलवंतेली समाजाची एक ट्रस्ट आहे आणि मुस्लिम समाजाची एक ट्रस्ट आहे, आदिवासी समाजाची एक ट्रस्ट आहे. ती मंदिरं तिकडे आहेत. ती लोक आमच्या वर्गणी दिली गेली जाते, पण त्यांची जी आहेत ते त्यांची बॉडी वेगळी आहे. तर देवस्थान ट्रस्टी मराठा ट्रस्टी बॉडी वेगळी आहे, मुसलमानाची वेगळी आहे, तिलवंतेली समाजाची वेगळी आहे. मग तो आमच्याकडे कशासाठी पाहिजे? मुसलमान हा सचिव नाहीच पाहिजे ना आम्हाला. ती लोक तुम्हाला नाही. accept करत नाही. नाही ज्याच्या त्याच्या चारी ज्या मूळ जाती आहेत आमच्या 4, हे म्हणत होते का मुस्लिमांची ट्रस्ट आहे, तर हे म्हणले आम्ही म्हटलो का आमचा एखादा माणूस घ्या, तर ते घेतील का मुसलमान ट्रस्टनं? घेऊ शकत नाही. आता आमच्या इथं त्यांनी ते ओक बोर्डाचं एक हे बांधले त्यांनी, मग तिथं घ्या म्हणून आम्हाला बॉडीमध्ये. इथं माणसं जाळण्यासाठी एक जागा घेतली गाड्यासाठी त्यांनी, दफनभूमी केलेली इथं. मग तिथं आता ओक बोर्डाचा बोर्ड लावला तिथं आमच्या रस्त्यालाच आहे, लांडगेवाडी रोडला. त्याला म्हणून आमची तर घर शेजारी आहे त्यांच्यापेक्षा लांब. मग माझं स्वतःचं घर 100 मीटर अंतर होईल. मग आम्हाला घ्या ना त्या ट्रस्टमध्ये म्हणून. वर्क बोर्ड लावलंय का? हां, बोर्ड लावला तिथे ओक बोर्ड. जागा कोणाकडून घेतली होती? ती जागा दुसऱ्याकडून घेतली, पोल्ट्रीसाठी घेतली वाडेकरांकडून. मग आम्हाला पोल्ट्री बांधायची आणि ती एका मुसलमानाच्या नावं केली त्यांनी, मग ते ट्रस्टीला दिली. पण त्याचं नाव असलं तर काय हरकत नाही, पण वर्क बोर्डाचा संबंध येतो कुठं मग? जर तुमची जागा होती तर? मग त्यांनी दान केली ना, त्यांना वक बोर्डाला दान केली त्यांनी, काहीतरी असं काहीतरी आहे तिथं. पण खर्च वक बोर्डाने केलेलं दाखवतोय तिथे बोर्डावर. तर आता अजून एक मुद्दा असा आहे का, मग हे सगळे गावकरी मला अनेक दिवसापासून फोन करत होते, तर जरा इकडे या, इकडं तुम्ही दाखवा. धर्मनाथ मंदिर जीर्णोद्धार सन्माननीय देणगीदारांची नावं आहेत. आता या ठिकाणी पहा, तब्बल 11,111 रुपये बाळासाहेब शेटे यांच्या स्मरणार्थ दिलेले आहेत डेअरीनी, आणि वाडा ग्रुप कार्यकारी सोसायटीनी तब्बल 5,51,000, म्हणजे खूप लोकांनी दानधर्म केलेला आहे. कारण की हे देवस्थान आहे ते अत्यंत पवित्र आहे, प्रसिद्ध आहे आणि त्याच्या जीर्णोद्धारासाठी केलेलं आहे. तर मग इकडं आपण हे करूया. तर मग आता हे जे हे आहेत ट्रस्टी आहेत लांडगे साहेब, या इकडं. तर लांडगे साहेब याच्यावर ट्रस्टी आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो मंदिराचं हे 2 वर्षापूर्वी असं ठरलं की याचं आपल्याला जीर्णोद्धार करायचं आहे, जुनं मंदिर होतं. तर त्याच्यामध्ये एक इस्टिमेट तयार करण्यात आलं. इस्टिमेट होतं 85 लाखाचं. त्याच्यासाठी एक आराखडा देखील वास्तुविशारद नेमण्यात आला आणि त्यांच्याकडून याचं आर्किटेक्ट प्लॅन पण केलं, बरोबर. त्याला 7 लाख रुपये फी दिली, असं फी दिली, 7 लाख फी दिली. आणि मग हे जे 85 लाख रुपयाचं जे इस्टिमेट होतं तर ते फुगून गेलं 1.5 लाख, 1.5 कोटी हो. 1.5 कोटी हो. हे खरंय हो. त्यांनी काय झालं त्यावेळी? काय झालं म्हणजे आता मंदिराचं समजा हे बोर्ड लावता 85 लाखात मंदिर तयार होईल, तर आम्ही 5-10 लाख इकडे तिकडे होईल. 5-10 लाख रुपये झालं तरी काय वाढतील किंवा कमी होतील, झाले ठीक आहे, काय अडचण नाही. तर त्यांनी इथं गावात ज्याला काय माहिती नाही अशी माणसं इथं गोळा करून आणली, मिटिंग घेतली. कुठं गावात त्या मिटिंगची चर्चाच नाही. फक्त 1 तास अगोदर ते ग्रामपंचायतीमध्ये अलाउन्स केलं, इथे त्याला बोलवलं, इथे मिटिंग घेतली. ज्या लोकांना त्यातलं काहीच माहिती नाही अशा लोकांसामने मिटिंग घेतली. आता मी ट्रस्टीमध्ये मला पहिला अजेंडा द्यायला पाहिजे ना, कळवायला पाहिजे तुम्ही. तू म्हणता सभाच होत नाही, आता फक्त ह्या मिटिंगची या मंदिराचं खर्च दाखवायचा होता गावाला. आता ज्याला माहिती त्याला बोलवलंच नाही, ज्यांना माहिती नाही अशी माणसं बोलवली. आता हा हिशोब कोणचा होता? सचिवाच्या ताब्यात होता. कोणच्या? तोफिक जांभोळी. त्याला बोलायला पाहिजे होतं ना इथं. आता तो हिशोब कोणी दिला आहे? बोराडे, सचिन बोराडे. काहीच संबंध नाही त्याचाही सुद्धा. त्यांचा नातेवाईक सचिन बोराडे, त्यांच्या मिवणीचा मुलगा आहे म्हणून तो अध्यक्षाचे म्हणून तो पाहतो. अध्यक्ष आहेत कोण? चला, अध्यक्ष कोण? रविदास महादेव शेट्टी. आणि ते कुठं असतात? ते पुण्याला असतात. गावी कधी येतात? येतात अधूनमधून. मग त्यांना गावानी म्हणजे पूर्वीपासूनच अध्यक्ष नाही. आता हे अध्यक्ष किंवा हे तुम्हाला चेंज करायचंय, तर कसं चेंज करायचं? त्याला आता ती कमिटी बदली करायला लागेल ना, त्याला ते चेंज रिपोर्ट करून म्हणून ते अध्यक्ष असे. पहिले त्यांचे भाऊ अध्यक्ष होते, ते मयत झाले आणि हे अध्यक्ष झाले स्वतः. बाकीच्यांनी काही विरोध नाही केला, त्यावेळी विचारलं नाही, काय नाही. अध्यक्ष कसं काय नेमला असं? मग आता ते सर्व ट्रस्टी त्यांच्या अंडरमध्ये आहे ना, बाकीचे लोक सगळे हे
त्यांच्या होईबा करणारे ऐका 9 लोक होती, 2 लोक मयत झाली, बरोबर? आणि 7 लोक 7 राहिली राहिलेपैकी एक एकटे विरोध. विरोधात आणि 6 लोक राहिली ती सगळे त्यांच्या मताची आहेत, पुढं काय बोलत नाही. काय वयस्कर लोकं आहेत त्याच्यामध्ये. आता दोघं तिघं जण एक 75 वर्षाचा आहे, एक 90 वर्षाचा आहे, त्यामुळे ती लोक बोलत नाही काय. हे बघा, म्हणजे मला काय सांगायचं आहे की ही जी ट्रस्ट आहे, आता ही ट्रस्ट अशी नेमली, यांचं अशी घटना तर हे म्हणतात अशी होतच नाही आहे, परंतु यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत व्यक्ती मरत नाही तोपर्यंत तो चेंज होणार नाही. तो मेल्याच्या नंतर पुढचा माणूस चेंज करायचा. म्हणजे समजा एखाद्या गाव चांगला एखादा तरुण आहे किंवा काय एखादा माणूस आहे, त्याला काहीतरी करायचं आहे, तर त्यांनी मराठी वाट बघायची. मराठी वाट बघायची, दुसरं काय मग आता विलाजच नाही ना आमचा. आणि 80 90 वर्ष 92 वर्षाचे आहेत. आता एक ट्रस्ट आहे आमच्या इथं, 92 वर्षाचा बाबा आहेत. 50 वर्षापासून तेच आहे ट्रस्टीवरती. 50 वर्ष झाले एकच म्हणून ट्रस्टीवरती. तुम्हाला वाटतं ट्रस्ट व्हायचंय? गाव बी म्हणले वा. नाही होऊ शकत. ते तिकडे ते भीमाशंकर पतपिढीचे अध्यक्ष आहेत ना, रोहिदास शेट्टी, तिथे जाऊन तिथं रोज हजेरी लावायला लागेल, तेव्हा तो होईल. त्यांच्याकडे हजेरी लावावी लागते. आता आम्ही त्यांच्याकडे जात नाही. बरं ठीक आहे, काय असेल ते मला सांगा. 85 लाख रुपयाचा एस्टिमेट केला, त्याचा आर्किटेक्चर 7 लाख रुपये दिले आणि आर्किटेक्टरने एस्टिमेट काढलं ना? हो, आर्किटेक्टने एस्टिमेट काढलेले 85 लाखाचं त्यांनी बोर्ड लावला होता. बरं, मग इतकं मग 1.5 कोटी रुपये कसा आला? कसं काय आला तर ते 50 त्याच्यात भ्रष्टाचार झाला आहे. कसं झालं प्रश्न सांग. भ्रष्टाचार असा झाला आहे, आज ह्या मंदिरात आज हे आर्किटेक्टने समजा 1.5 कोटीचं दाखवले मंदिरात. मंदिर दाखवा जरा. मंदिर दाखवा. मंदिराचं सगळं आता परिसर. हां. ते झुंबर वगैरे दाखवा. हा, आता याला काय काय फक्त लाईटीची झुंबर बसवल्यात, लोकांना वाटतं अट्रॅक्शन याच्यात. हा, याच्यात लोक गेली बोलून, रात्रीची लाईट लागली की मंदिर खूप चांगलं बांधलंय आणि याच्यात 1.5 कोटी खर्च दाखवलाय. आणि याला आता हे बघा इकडे का असं ते पूर्वी कसे दिवे होते तसे दिवे वगैरे हे बघा कॅमेऱ्याने दाखवा वरती, तर ते असे दिवे वगैरे लावले, मग याचा खर्च फुगवला असं तुमचं म्हणणं आहे? फुगवला, फक्त फुगून दाखवला. आणि एवढा ॲक्च्युली खर्च एवढा आलाच नाही पाहिजे ना. आर्किटेक्टने काढलं एवढा खर्च यायचं कारण नाही ना काय. आर्किटेक्टच्या एक 4-5 लाख रुपयाचा 10 लाख रुपयाचा फरक होईल, एवढा 50 लाखाचा फरक होऊ शकत नाही ना. 85 लाख आणि 1.5 कोटी याच्यात किती मोठा फरक आहे, डबलचा फरक आहे. तुम्ही का नाही जाब विचारत? तुम्ही तर ट्रस्टी आहे. अहो विचारलं, आता मी 7 हयात आहेत, 6 विरोधात मी एकटा, तर एकट्याला ते नाकारतात ना. आणि गावकरी काय करतात? गावकरी नाही. गावकरी आलीच नाही ना अजून. गावकऱ्यांना काय करतात माहिती आहे का, ते दाबून ठेवतात. समोरची जे अध्यक्ष आहे, काय सांगता येईल हे तर म्हणजे गावकरी तर मला तर मगाशी कळलं की गावाने मीटिंग घेतली होती. जे मला माहीत नाही त्याच्यात मी काय बोलत नाही. बरं, जे माहिती आहे ते सांगा. काय माहीतच नाही ट्रस्टीचं एवढं काही इथं. फक्त एवढंच माहिती आहे आपल्याला का ट्रस्टीचं आहे अध्यक्ष आहेत, हे बाकीच्यांचं सचिव आपला तोपिक आहे, एवढं माहिती आहे. बाकीचं बदलायचं तर माहीत नाही. फक्त अध्यक्ष आणि तोपे एवढंच माहिती आहे. हां, बाकीच्या ट्रस्टींना काही माहिती काय आपल्या जातच नाही आपण कशाला, तर आपण काय कशाला. बरं, आता हे ग्रामस्थ म्हणून सांगा का आता हे जे लांडगे साहेब आहेत किंवा त्यांचे सहकारी आहेत, त्यांनी जे आरोप केलेत पहिल्यापासून ते बरोबर का मुद्दाम करतात? नाही असेल काय, आता त्याच्यात तथ्य असल्याशिवाय ते आरोप करत असतील का? बर, असं तुम्हाला वाटतं का याची सगळी म्हणजे हा जे या देवाच्या याच्यात मी काय बोलू शकत नाही. देवाचं नाही, परंतु त्यांनी जे आरोप केले त्याच्याबद्दल? नाही, याच्यात नाही काय बोलू शकत, नवनताच्या याच्यात. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. चला, काय सांगाल? हा, लोक बोलत नाहीत. बोलत नाही, तोंडावर येत नाही लोक, आणि तोंडावर आलं का मग कुठंतरी गप करतात. आता मी असू कोणी असू, मला दाबायचं कसं दाबलं तुम्हाला? दाबायचं असं काय, सत्ता तिकडे आहे ना, सत्तेमुळं काय दाबू शकतात. हा, काय तुम्हाला दाबलं कसं काय? तुम्हाला अनुभव आला? अनुभव आलेला आहे. आता ते बोलू नाही जास्त काही. हा, काय आता या वाडा ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. सदस्य साहेब काय म्हणता येईल? आता या मंदिरामध्ये तुमचं नाव सांगा. महेश लक्ष्मण नेहरे, ग्रामपंचायत सदस्य वाडा. तर आता हे मंदिर लोकवर्गणीतून पूर्ण झालं आहे, तुम्हाला दिसते पूर्ण भिंत भरली. इतके दानशूर लोकांनी या ठिकाणी देणग्या दिल्यात. तर झाली आता हे टॅली किती रुपये? आता हे 11 लाख ते पुढे जमा झाली, 1.5 कोटीच्या पुढे ही रक्कम जमा झालेली. हीच रक्कम 1.5 कोटी आहे. हीच फक्त ही 1.5 कोटी, 1 कोटी 34 लाख आहे ही. आणि बाकीची 11,000च्या वरचेच पावत्यात ह्या. फक्त 11,000च्या आतल्या ज्या आल्या 10,000, 5,000, 3,000, 4,000 त्याचा हिसाबच नाही. इथं मंदिरात येऊन फक्त 1 कोटी 34 लाखाचा हिशोब दाखवला आहे. म्हणजे 11,000च्या पुढच्या पावत्यांचा हिशोब दाखवला. इथं मंदिरात येऊन दाखवलं. कसा ते चुकीचा दाखवलेला आहे, फक्त कागदा वाचून दाखवला असा. तर मग काय झालं, ह्या तालुक्याचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील
यांनी 15 लक्ष रुपये या मंदिराला सभामंडपासाठी जाहीर केले. पण ते मंजुरी होता मंदिर पूर्ण झालं लोकवर्गणीतून पैसे फंडिंग जमा होता. तर मंदिर पूर्ण आलं. यांनी हिशोबे वाचून दाखवला आता 2-3 महिन्यापूर्वी का लोकवर्गणीतून मंदिर पूर्ण आले, हिशोब क्लिअर झाला आहे. आणि मला वर्गणीमध्येच भागलं सगळं. वर्गणीमध्येच भागलं. आणि मला आता काही महिन्यापूर्वी कळलं का इथं हे एस्टिमेट रद्द करून याचं विरंगुळा चौक म्हणून फंडिंग 15 लाख रुपये काढण्यात आली. संभाबंडपालला मोहिते पाटलांनी निधी दिला होता, हा, तो रद्द केला तो रद्द केला आणि त्याच्याऐवजी कामात बदल केला. हा विरंगुळा चौक दाखवलाय. पण आता इथं कुठे विरंगुळा चौकच दिसत नाही, कारण काम ऑलरेडी सभामंडपा सहित लोकवर्गणीतून पूर्ण झाले. आणि मंदिराचा जीर्णोद्धार 2025ला झाला आहे. आणि आज पंचायत समिती मी चौकशी केली, त्यांच्याकडे कुठलीच कामाची कुठलीच माहिती नाही. ठेकेदार कोण होतं? ठेकेदार कोण होते? आता यांचेच ठेकेदार होते. कोणी आहे कुठं ते? नाही कुठं विरंगुळा केंद्र आहे? दाखव. विरंगुळा केंद्राचा बॅनर लावलाय का? नाही, विरंगुळा केंद्राचा बॅनर आहे का कुठं? एक मिनिट, इकडे कॅमेरा घेऊन या इकडे आतमध्ये. इथं काहीतरी कोण शिला दिसते आपल्या मंदिरामध्ये. या इकडे दाखवा, इकडे हे बघा. आता ही कोण शिला आपण बघतो. महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग, कामाचे नाव वाडा धर्मनाथ मंदिरासमोर मोकळ्या जागेमध्ये सभामंडप बांधणी. लेख शीर्षक आमदार दिलीप अण्णा मोहिते. स्थानिक विकास कार्यक्रम 24-25. प्रशासकीय मान्यता 15 लाखाची. निविदा 24-25ला निघाली आहे आणि पूजा योगेश पवार यांची निविदा आहे. त्यांचा पत्ता दिला आहे ठेकेदारांचा आणि कार्यकारी अभियंत्याकडून. हे तर काम आता कोण शिला आहे म्हणजे याचा अर्थ PWDने काम पूर्ण केलं आहे याचं. कुठलीच माहिती नाही PWD. त्यांना माहिती अधिकार दिलेत, म्हणजे आमच्याकडे कुठलीच माहिती नाही. हां, ज्यावेळेस हे 15 लाख रुपये आले तुम्हाला सरकारची, त्यावेळेस मीटिंग मीटिंग झाली ना त्यावेळी ग्रामस्थांना सांगितले नाही का हे शासनाचे 15 लाख रुपये याच्यात आलेत म्हणून. असे त्याच्यामुळं खूप मोठा. मला तर सांगितलं का आपण पतसंस्थेने 30 लाख रुपये कर्ज दिले या मंदिराला. पतसंस्थेने 30 लक्ष रुपये कर्ज दिले या मंदिराला मला सांगण्यात आलं. आता पतसंस्था कशी काय मंदिर बांधाय कर्ज देऊ शकते? नाही, पतसंस्थेने 30 लाख रुपयाचं कर्ज दिलं. हा मंदिर. मगाशी तुम्ही म्हणले का ह्या 11,000 पासून तर 11 लाखापर्यंत जे वर्गाने त्याच्यामध्येच मंदिराचं काम पूर्ण हा झालं. त्याच्यातच मंदिराचं काम पूर्ण आले. 30 लाख कशासाठी घेतले? ते पतसंस्थेच्या कामासाठी वापरले म्हणले ते. मग आता ते त्यांचे वसूल करायसाठी 15 लक्ष रुपये ते काढून घेतले. आणखीन आता एक समोर पुढं रस्ता दिसतोय, तो हे सरपंच तिथे यांच्याकडे दाखवा. माझी सरपंच यांच्या काळात तो रस्ता. तुम्ही कधी होते सरपंच? मी 5 वर्षापूर्वी मागच्या 5 वर्षामध्ये मी होतो. तर माझ्या वेळेसच हा रस्ता मी केलेला आहे काँक्रीटीकरण. अरे मग 15 लाखामध्ये हे सभा मंडप दिलीप मोहिते पाटलांनी मंडप नाही झाला त्यावेळेस हा रस्ता मी केलेला आहे. माझ्या निधीमधून रस्ता झालेला काँक्रीटीकरण. हां, आता त्यांनी डबल त्याच्यावर निधी दाखवला आहे. त्यांनी कुठं केला काय माहिती. आता ब्लॉक मी बसवलेले आहे सगळे. खाली जाऊन तुम्ही रस्ता दाखवता का? आणि हा रस्ता कुठून कुठं होता मंजूर? हा रस्ता देवस्थानसाठी ट्रस्ट मंजूर केला होता आपण. तर इथं पुढंपर्यंत 100 मीटर करून घेतला होता आपण. म्हणजे वाडा सुरकुलवाडी रोड दाखवला आणि 100 मीटर हा करून घेतला काँक्रीटीकरण. ते गावात जेवढे रस्ते तेवढं काँक्रीट करून घेतले मंदिरासाठी. इथूनच दाखवा. बर, मग आता हा रस्ता तुमच्या काळात पूर्ण झाला झालेलं आहे. मग याच्यावर परत निधी काय टाकला? आता टाकलं त्यांनी निधी. आता हे म्हणतात मला काय सांगता येत नाही मीटिंग मधला. आता 26ला परत 26च्या याच्यात काम पूर्ण दाखवले त्याचं डबल निधी. किती लाख काढले? तुम्हाला मी पाठवली त्याची PDF 12 लक्ष रुपये. रस्ता अगोदरच्या रस्ता परत पैसे. माझ्याकडे आहे, तुम्हाला ओपन करून दाखव. तुम्ही तक्रार का नाही केली मग? पंचायत समितीला केलेली आहे तक्रार. त्या बघा दाखवा. हां, खरंच की वाडा येथे ग्रामदैवक धर्मराज महाराज मंदिरासमोर रस्ता केले 12,68,000 रुपये. अरे हा की नाही हाच रस्ता दाखवा. केलंच नाही. हा रस्त्याचं काम पूर्ण झालं का? हा पूर्ण झाले ते रस्त्याचं काम. त्याची पेमेंट बी काढली. आता ते भाऊसाहेब सांगतील तुम्हाला बाबा त्याच्याबद्दल काय ते. काम केलं ते माझ्या काळातच झालेले आहे. पुढे कदमवाडी पैसे केले पण ते 5 वर्षापूर्वी झालेले आहे. आपण तिथं काँक्रीट केलं त्यावेळेस. या रोडला केलंच नाही. पुढे केलेला आहे थोडा, पण तो पहिला झालेला आहे. तो ह्या काळात तुमच्या काळात? माझ्या काळातच झालेला आहे. त्याचे पैसे तेव्हाच दिले. ते पैसे दिलेले ते एस्टिमेट झालेले. तो विषय संपलेला आहे. त्याची ऑर्डर निघायची तारीख आहे मंजुरी 21/3/2025. मग आता सरपंच काय म्हणतात? कोण आहे सरपंच? सरपंच आता रुपालीताई मोरे आहेत.
अच्छा मग काय म्हणणं आहे त्यांचं? आता त्यांचं म्हणे त्यांच्याकडूनच जाणून घ्या ना असे. हां आपल्याला काय सांग परत तुम्ही अजून एक विरंगुळा केंद्राचं काहीतरी सांगत होता. विरंगुळा केंद्र 15 लाख रुपये निधी इथं दाखवला आहे. तेच दिसत नाही मला विरंगुळा केंद्र कुठे आहे. काय होता निधी, काय आहे का तुमच्याकडे कागदपत्र? ते आहे ना, हे बघा पंचायत समितीला देतो मी तुम्हाला त्याची जोरात. बरं ठीक आहे, आता आहे का? आता मोबाईलमध्ये नाही आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का इथं विरंगुळा केंद्र म्हणून 15 लाख टाकलेत? एकच मिनिट. हा या बघा, हा पैसे काढले त्याचे टेंडर कॉपी देतो ना तुम्हाला. हे बघा यांच्या सांगण्यानुसार अगोदर झालेल्या रस्त्यावरती 12,68,000 रुपये काढलेत. यांचं असं म्हणणं आहे की याच्यावर एक विरंगुळा केंद्र 15 लाखाचं दाखवलेलं आहे. ते अधिकार कचरे उपअभियंता यांना पत्र दिले. विरंगुळा चौक या कामाची माहिती मागवण्यासाठी तुम्ही अर्ज केला होता पंचायत समितीला. विरंगुळा चौकाचं लोकेशन कुठे आहे, अंदाजपत्रक दाखवा, प्रशासकीय मान्यतेचे कागदपत्र दाखवा, जिओ टॅगचे फोटो दाखवा, ठेकेदाराचं माहिती द्या, बिलं काढलेलं बिल वाउचर, पेमेंट बिलं द्या, कामाची पाहणी अहवाल वगैरे द्या, अशी माहिती मागवली. मग देत नाही का? नाही देत माहिती. काय म्हणतात? ते म्हणजे आम्ही ग्रामपंचायतला पत्र पाठवतो त्यांना द्यायला लावतो. बघा हे धर्मनाथ जर यांचं जर म्हणण्यामध्ये जर तर ते असेल, जर तुम्ही तिकडे दाखवा का जर 11,000 त्या 11 लाखापर्यंत जर ते पैसे जर काढलेले असतील आणि त्याच्यामध्ये जर हे जर मंदिराचं काम जर भागलेलं असेल, इकडं ना हां जर ते भागलेलं असेल तर मग हे शासकीय निधीचा सुद्धा या ठिकाणी वापर केल्याचं या ठिकाणी दिसतंय. आतमध्ये आपण जे कोणशीला पाहिली त्यामध्ये 15 लाख रुपये सभामंडपासाठी शासकीय निधी मंजूर झाला होता. दुसरं म्हणजे यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये एक विरंगुळा केंद्र 15 लाखाचं दाखवण्यात आलेलं आहे. आणि तिसरा विषय म्हणजे याच ठिकाणी जो जुना रस्ता होता त्या रस्त्यावर परत निधी टाकला आणि निधीसुद्धा तो काढलेला आहे. आणि हे सगळं हे गावच्या या मंदिराच्या नावाखाली पचवण्यात आलं आहे असं तुमचा आरोप आहे, बरोबर आहे ना? हो, मंदिराच्या नावाखाली पचवण्यात आली. तर आता पाहूया आता ह्याचे जे अध्यक्ष आहेत, ट्रस्टीचे अध्यक्ष आणि तसेच या वाडा ग्रामपंचायतीचे सरपंच किंवा जे काही तौसिफ तांबोळी जे आहेत त्यांचे काय म्हणणे ते देखील घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे.